आपल्यालाच प्रश्न करायचा आहे. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य, त्यांनी केलेली टीका थेट RSS वरती आहे आणि त्याच्या हेतूवरती आहे. कारण देशातली सर्वात मोठी दहशतवादी संघटना असं सुजात आंबेडकर म्हणतात RSSला. खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सगळ्यांना एक गुण्यागोविंदाने सोबत घेऊन जाणारी संघटना आहे आणि 100 वर्षाचा दैदिप्यमान असा इतिहास संघाच्या या सगळ्या वारशाला आहे. स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1940 साली संघाच्या शाखेला भेट देखील दिली होती आणि त्यामध्ये मला संघाबद्दल मतभेद आहेत परंतु संघ स्वयंसेवकाबद्दल आत्मीयता आहे अशा पद्धतीचं विधान केलं होतं. आणि असं असताना गेली 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो हे संपूर्ण देशाला माहिती आहे. संघाने जवळपास 2 पंतप्रधान या देशाला दिले, अनेक स्वयंसेवक दिले की ज्याच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती काय असते, राष्ट्रनिष्ठा काय असते हे संघाच्या माध्यमातून हजारो लाखो स्वयंसेवक आज देखील आपल्या आयुष्यामध्ये काम करत असतात. आणि संघ ही राष्ट्राभिमानी आणि देश प्रथम या भावनेतून काम करणारी संघटना आहे. दुर्दैवाने सुजातजी आंबेडकर यांचं हे विधान अतिशय दुर्दैवी विधान आहे. कारण संघावर अशा पद्धतीचे आरोप याच्या आधी देखील करण्याचा प्रयत्न केला, 2 वेळेला बंदी घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून हाती काहीही लागलं नाही. संघ उलट ताकदीनं, अभिमानानं आणि स्वाभिमानानं पुन्हा एकदा उभा राहिला. कारण जनता जनार्दन संघाच्या पाठीशी आहेत, संघाचं काम लोकांना माहिती आहे. त्यामुळे संघ आता 100 वर्षाकडे वाटचाल करतोय. आणि असं असताना सुजात आंबेडकर सारख्या एका व्यक्तीने, एका नेत्यांनी असं वक्तव्य करणं आणि संघाला दहशतवादी संघटना म्हणणं हे अतिशय दुर्दैवी आहे. हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील अपमान आहे, हा संविधानाचा अपमान आहे. कारण काहीतरी असं बोलण्यासाठी, प्रसिद्धीसाठी ते बोलतायत का मला माहित नाही. सुजातजींनी असा आरोप का केला याबद्दल सुजातजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आपल्याकडे काही पुरावे असतील तर आपण त्याबद्दल बोललं पाहिजे, अन्यथा विनाकारण प्रसिद्धीसाठी सुजातजी आंबेडकर असे आरोप करत असतील तर त्यांना ते लखलाभ हो. परंतु संघ ही राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणारी संघटना आहे, त्याची 100 वर्ष अभिमानाची आहेत हे आम्हाला नक्की वाटतं. बरं, सुजातजी यांची प्रतिक्रिया घेण्यापूर्वी नवनाथ बन मला आपल्यालाच पुन्हा एकदा प्रश्न विचारावा असं वाटतो. त्यांचं आणखी एक सूचक वक्तव्य त्यामध्ये आहे, ते म्हणजे थेट की बिहार निवडणुकांच्या आधीच कसा काय या ठिकाणी स्फोट होतो, स्फोट झाल्यानंतर क्लॅरिफिकेशन येत नाही, तपास यंत्रणा त्यावरती खुलासा करत नाही आहे की ज्यांच्यामुळे हा स्फोट झालेला आहे ते भारतातले आहेत की भारताबाहेरचे आहेत. या संदर्भातल्या म्हणजे तपास यंत्रणांवरती प्रश्न उपस्थित करताना तपास यंत्रणेच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. नवनाथ बन, नाही, याच्याबद्दल त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का ते पुरावे दिले पाहिजे. काय आहे की जेव्हा बॉम्बस्फोट झाला त्याच्यानंतर तातडीनं देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा तिथे गेले, जखमींची विचारपूस केली. आतापर्यंत मला वाटतं 3 डॉक्टरांना अटक देखील करण्यात आलेली आहे. मी बातमी लोकशाहीवरच बघितलेली आहे. या सगळ्या प्रकरणाचा जलद गतीनं तिथं NIA असेल, बाकी एजन्सी असतील त्या पोहोचलेल्या आहेत, तपास सुरू आहे. काही डॉक्टरांना, काही लोकांना या प्रकरणामध्ये अटक देखील झालेली आहे आणि लगेच या प्रकरणात सरकारने कारवाई देखील केलेली आहे. आता त्यातले बारकावे आहेत ते हळूहळू पुढे येतील की याच्या मागे नेमकं कोण आहे, याच्या मागे इतर देश आहेत का, देशांतर्गत आहेत, हे सगळ्या तपासाचा भाग आहे. मला वाटतं निश्चितपणे तपासातनं सगळं काही दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. याआधी देखील अशा पद्धतीनं पहलगाम असेल या ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाच्या माध्यमातून, दहशतवाद्याच्या माध्यमातून निश्चितपणे झाला होता आणि तो हाणून पाडण्याचं काम आपल्या सैनिकांनी वेळोवेळी केलं, आपल्या जवानांनी केलं, सुरक्षा रक्षकांनी केलंय. आता देखील या प्रकरणामध्ये जो कोणी सापडेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. आता बिहारच्या निवडणुकीच्या आधी स्फोट का झाला हे दहशतवाद्यांना जाऊन विचारलं पाहिजे की त्यांनी अशा पद्धतीची घटना का केली आणि अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी सर्वात जास्त प्रयत्न कोण करतंय तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर होतं. तुम्हाला आठवत असेल जेव्हा या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा मुंबईमध्ये दर महिन्याला 2 महिन्याला बॉम्बस्फोट व्हायचे. बेसमध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत, रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले, ताजवर हल्ला झाला. गेल्या 11 वर्षामध्ये दहशतवाद्याचं कंबरडं मोडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात निश्चितपणे झालेलं आहे. आपले कणखर गृहमंत्री अमित भाई शहा यांनी देखील अशा पद्धतीच्या कारवाया सहन केलेल्या नाहीत. आता देखील या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. आतापर्यंत 3 लोकांना अटक देखील केली. बरोबर नवनाथजी, त्यातलाच एक छोटा आणि तिसरा मुद्दा जाता जाता मला खरं तर हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. नवनाथजी, मालेगाव या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांचा देखील दाखला त्यांनी दिलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं किंवा शस्त्रसाठा
येतो तरी कुठून? यंत्रणेच्या नजरेतून हे सगळं लपतं कसं काय? नाही, ज्या पद्धतीने हे सगळं त्याची तपासाचा भाग आहे, चौकशीचा भाग. हा येतो कुठून, त्याला कोण मदत करतं का, कुणाच्या पाठिंब्यानं हे सगळं होतं का, हे चौकशीतनं तपासातनं निश्चित पुढे येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना म्हणताना मला सुजातजी आंबेडकर यांना देखील एक प्रश्न विचारायचा. आनंद तेलतुंबडे आणि मिलिंद तेलतुंबडे कोण होते, त्यांचा काय संबंध आहे, याचं उत्तर देखील सुजात आंबेडकर यांनी एकदा महाराष्ट्राला दिलं पाहिजे ना. त्यांच्यावर काय काय आरोप झाले, कशा पद्धतीनं नक्षल्यांच्या संघटनेचं पाठीराखण करणं, नक्षल्याच्या संघटनेत सहभागी होणं, हे सगळे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. सुजातजी आंबेडकर यांनी त्याचंही उत्तर दिलं पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्तांची संघटना आहे आणि देशभक्ती घेऊनच राष्ट्रप्रथम या भावनेनंच पुढे जाणारी ही संघटना आहे. आजपर्यंतच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये संघाला बदनाम करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, परंतु तो कधीही यशस्वी झाला नाही. उलट संघ त्यातून मोठ्या ताकदीनं अभिमानाने पुढे आलेला आहे. आता देखील दुर्दैवानं फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी सुजातजी आंबेडकर मला वाटतंय अशा पद्धतीचे आरोप करतायत. त्यांचे आरोप त्यांना लखलाप, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला तो मार्ग दिलेला आहे. आपण कोर्टाची लढाई लढू शकता, आपण न्यायालयात जाऊ शकता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम नक्की दुर्दैवाने सुजात आंबेडकर करतायत. मला वाटतं ते नाही करू नये. निश्चित नवनाथ बनजे, तुम्ही देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आणि RSS वरती आरोप करू नये आणि होत असलेले आरोप कशासाठी